वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राहता नगर परिषदेचे नगरसेवक यशवंत तुपे यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हाही नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास नगरसेवक यशवंत तुपे हे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना त्यांना तुषार सदपळ यांचा फोन आला. या फोनवरून तुषार सदपळ यांनी तुपे यांच्याशी शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागील कारण म्हणून वीरभद्र महाराज यात्रेच्या टेंडरचा मुद्दा समोर आला आहे. तुषार सदपळ यांनी हे टेंडर बाहेरील व्यक्तीला देत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आणि त्यांना धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेनंतर राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही तरुण जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी काही जण मोठ्या आवाजात चर्चा करत होते. तसंच याचा आज काटा काढून टाकू, मारून टाकू अशा प्रकारच्या धमकीची भाषा वापरली जात असल्याचे सांगितले जात आहे. या गंभीर घटनेची दखल घेत राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी राहता पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना निवेदन देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सकाळी या प्रकरणी पोलिसांनी तुषार सदपळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351/4 निवेदन दिलं आहे की त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे तपास सुरू आहे. या घटनेमुळे राहता शहरात राजकीय वर्तुळ तसेच नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यातील निवेदन देणारे काही लोक पत्ते खेळायला माझ्या नवऱ्यासोबत असतात. नगरसेवक दशरथ तुपे, पांडू तुपे तसेच त्यांच्यासोबत काही लोक अजून असतात जे पत्ते खेळायला असता माझ्या नवऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचं काम चालू आहे. वेळोवेळी पत्ते खेळण्यासाठी माझ्या नवऱ्याला हेच लोक फोन करतात. अचानक असे काय घडले यांना ते पावले नाही गेले आणि ज्या ठिकाणी CCTV नाही तिथे जाऊन पंचनामा केला जात आहे. माझ्या नवऱ्याला कुठेतरी अडकवायचे काम केले जात आहे. अजून राजकारण केले जात आहे. आज माझा नवरा गायब आहे. जर उद्या त्याला काही झाले तर मी कुणाला सोडणार नाही. प्रशासनाने सर्व चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मी निवेदनाद्वारे पोलिसांना केली आहे. काल रात्री 9:15च्या सुमारास माझ्या प्रभागामधील विकी पवार याच्या वरातीसाठी मी गेलो होतो. त्या ठिकाणी राहत्या शहरातील तुषार सदपळ यांचा मला त्या ठिकाणी फोन आला. खबर नगरपालिकेत तिचे पाहण्याचं टेंडर आहे वीरभद्र यात्रेनिमित्त. नगरपालिकेच्या मार्फत टेंडर निघतं. ते टेंडर देण्याकामी तू मुस्लिम समाजाला नेहमी मदत करतो असा त्याचा मला फोन आला. म्हणलं कोण माणूस आहे तुम्हाला माहीत नाही ना, असलं तर माझ्या समोर आण का असं आपण खरं खोटं करून घेऊ. तो तुम्ही लय माझले नगरसेवक झाले म्हणजे बाप झाले का, हे टेंडर माझंच असतं. या गावामध्ये गणपती असो, राखी असो, फटाकडे असो, हे टेंडर सगळं माझं, तुम्ही हस्तक्षेप कशाला करता म्हणेन. मी एखाद्याची आईमाई काढून टाकीन म्हणेन. माझ्याकडं नेहमी बंदूक माझ्या कमरेला असती. मी व्यसनामध्ये असतो. 24 तास दारू प्यायला असतो. दारू प्यायल्यावर माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण मी बघितलं. त्यांनी सांगितलं तुमच्या घरादारात जर दम असला तर तुम्ही छत्रपती चौकात या. मी चौकात आलो तर त्यावेळेस काय तो नव्हता. त्यानंतर माझ्यानंतर त्यांनी 5-25 मुलांची टीम केली आणि आपलं पानटपरीच्या समोर ते 5-25 जण उभे राहिले. तिथलं फुटेज पोलिसांनी मागावं एवढी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी सन्मान्य खासदार डॉक्टर सुजय दादा यांना रात्री फोन केला का दादा असा झालं. दादा म्हणे जाऊ दे म्हणे, सकाळी बघू म्हणे, आपण काही टेन्शन घेऊ नको. आणि त्यांचे फोन आले तर उचलू नको. मी फोन काही उचलले नाही. त्यांनी माझे मोठे भाऊ पांडुरंग अशोक तुपे यांना रात्री 10:15 10:30 शिवीगाळ केली, दमबाजी केली. ही फार प्रकारची मगरुरी झाली आहे. आणि वीरभद्र यात्रेच्या गेले 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक यात्रेमध्ये याच्या प्रत्येक वेळेस धिंगाणा झालेलाच आहे. तुम्ही जर याचं मागचं रेकॉर्ड जर बघितलं, हिने प्रत्येक यात्रेत टेंडरवरून धिंगाणा घातलेला आहे. आणि या ठिकाणी मी व्यापारी नागरिकांना आवाहन करतो, नगरपालिका ही सर्वांची आहे. यापुढे नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, हे व्यापाऱ्यांना जागा देतील. पाळणे असो, राखे असेल, गणपती असेल, फटाकडे असेल, तर कुणी कोणाची बोगस संघटना खोलून पैसे कमवायचे धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे. आणि त्याच्या कमरेला जी बंदूक आहे, हे अशी बंदूक अशी कमरेला शर्टवर करून साऱ्या गावाला दाखवत हिंडायचे, लोकांमध्ये भीती तयार करायची. मी सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक आहे. मी नगरसेवक झालेलो आहे आणि गोरगरीब ओबीसी समाजावर कारुणावर नेहमी या लोकांची दडप असते. हा माझ्या संग घडलेला दुसरा प्रकार आहे त्याच्या संदर्भात. म्हणून मी यावेळेस रात्री 10:30-11ला या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याला या माणसापासून 100% भीती आहे. अख्ख्या गावात तुम्ही जर रेकॉर्ड तपासा, प्रत्येक व्यापाऱ्याला याच्यापासून भीती आहे. कोणाचा गणपती स्टॉल असला, पैसे काढणार रेस्टॉरंट,
काही असो, पैसे खाणं त्याचं उच्चिष्ट आहे. मात्र हा नगरपालिकेचा सर्वोच्च अधिकार आहे. टेंडर कोण, त्यांनी मुख्य अधिकाऱ्याला फोन लावायचा होता, अध्यक्षांना लावायचा होता, सुजय दादांना भेटत. माझ्यासारख्या गोरगरीब नगरसेवकाला दमबाजी करून त्याला काय साध्य आहे मला काही समजलं नाही. या प्रकरणामुळे माझे आई वडील, माझी पत्नी, आम्ही सर्व भयभीत आहो. मी स्वतः भयभीत आहे. रात्री मी 3 वाजता झोपलो आहे. माझी मुलगी एक्सपायर झाली आहे. मला एक मुलगा आहे. आम्ही आमचा परिवार बघायचा का या भिकार धांद्यांचे फोन उचलायचे. इतकं एकदम व्यसनी माणूस आहे तो. आणि त्याला कुठली बहिणी त्यांनी याच्या आधी व्यसनाच्या आधीन जाऊन राहत शहरात काही वेळा गोळीबार केले आहे. याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. मला व माझ्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. मी या ठिकाणी विनंती करतो सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व आमचे समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करतो. जी घटना घडली त्याबद्दल काल त्या ठिकाणी रात्री मला आमचे मित्र, आमचे सहकारी नगरसेवक दशरथ तुपे यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी तुषार सदाफळ या व्यक्तीने येणाऱ्या महिन्याभरामध्ये जी राहता शहरातील वीरभद्र महाराजांची मायबा यात्रा होणार आहे त्या यात्रेचं जे पाळण्याचं टेंडर आहे त्यावरून त्याला त्या ठिकाणी त्यांनी धमकी दिली. त्या ठिकाणी त्यांना असं बोलण्यात आलं की बा तू ठराविक मुस्लिम समाजालाच ते टेंडर देण्याच्या याच्यामध्ये असतो, परंतु असा कुठल्याही प्रकारचा प्रकार त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये नाही आहे. या ठिकाणी नगर परिषदेमध्ये मी नगराध्यक्ष झाल्यापासून आमचे सगळे नगरसेवक आम्ही सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी या राहता नगर परिषदेचा कारभार करत आहोत. आणि मग असं करत असताना असे आरोप करणं आणि धमकीवजा बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. यात्रेच्या काळामध्ये जर आत्ताच या अशा घटनांना त्या ठिकाणी रोखलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये यात्रा आहे, यात्रेच्या काळामध्ये गालबोट लागता कामा नये. कारण की या शहराचं जे वातावरण आहे ते सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी गाव चालवण्याचं वातावरण आहे. याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये म्हणून आज या ठिकाणी आम्ही राहता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू असतील, सर्व कार्यकर्ते, नावी समाजाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी PI साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. काल रात्री माझे सहकारी दशरथ तुपे यांना फोनवरून जी धमकी देण्यात आलेली त्याचा प्रथमतः मी आमच्या सर्व राहतेकरांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि PI साहेबांना विनंती करतो की रात्री दारू पिऊन फोनवर शिवीगाळ करून बंदुकीचा धाक दाखवून गावातील लहान छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दर उत्सवाच्या वेळेस धमकी देणं किंवा त्यांना दमदाटी देणं, संघटना दशरथने सांगितल्याप्रमाणे संघटना स्थापन करणं, त्या संघटनेच्या स्थापनेच्या मागं संघटनेच्या नावावर एका गरीब स्टॉल धारकांकडून, गरीब व्यापाऱ्यांकडून एक प्रकारची खंडणी उकळण्याचा हा प्रकार हा सातत्याने यापूर्वी चालत होता. परंतु सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहत्यामध्ये ज्यावेळेस नगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेस राहता नगरपालिकेचा कारभार करताना नगराध्यक्ष असतील, मुख्य अधिकारी असतील, नगरसेवक असतील, कुठल्याही गोष्ट, कुठलंही टेंडर असेल, कुठलाही वादविवाद असेल, कुठलाही मागणी असेल, विकास काम असेल किंवा काही लोकांच्या अडीअडचणी असतील तर या संदर्भात सुजयदादांना विचारल्याशिवाय आमचा कुठलाही एकही नगरसेवक, नगराध्यक्ष, CO हे काम करत नाही. ज्याप्रमाणे दादांच्या सूचना येतील त्याप्रमाणे हे कामकाज नगरपालिकेचं आम्ही चालवतो आणि आम्हाला ते मान्य आहे. कारण कामकाज करताना एक हाती जर कामकाज असलं तर ते व्यवस्थित चालतं. त्याप्रमाणे सालाबादप्रमाणे यात्रा आपली आलेली आहे आणि यात्रेमध्ये टेंडर हे त्या ठिकाणी पूर्वी जे नगराध्यक्ष होते, मागच्या काळात जे कोणी नगराध्यक्ष होते हे स्वतः त्या ठिकाणी निलाव द्यायचे, निलाव ठराविक लोक घ्यायचे आणि आता दादांनी असं ठरवलं की हा निलाव ठराविक एकाच वारंवार त्याच माणसाला देण्यापेक्षा एक वेगळ्या माणसाला, तुम्ही नवीन माणसांना, हे गरीब माणसांना टेंडर द्या म्हणून एक गरीब मुस्लिम समाजाच्या शिर्डीच्या माणसाला दादांनी सूचना केली की त्याला टेंडर देण्यात यावे. त्याप्रमाणे टेंडर दिलं. याच्यात ना दशरथचा संबंध, ना कैलास सदाफळचा संबंध, ना शिवनचा संबंध, ना नगराध्यक्षांचा संबंध. परंतु रात्री तुषार सदाफळ यांनी त्याच्या फोन रेकॉर्डमध्ये
माझं सुद्धा नाव मी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे की कैलास सदाफळ आणि दशरथ तुपे यांनी माझं टेंडर कॅन्सल केलं. वास्तविक पाहिलं तर मी नगरपालिकेच्या टेंडरशी किंवा नगरपालिकेच्या कामकाजाशी माझा काहीही संबंध नाही आहे. परंतु आपल्या स्वतःची खोटी दहशत पसरवण्याचा प्रयत्न हा जो करीत आहे याला गावच्या वतीने आळा बसला पाहिजे. रात्री झालेल्या शिवीगाळीचा, रात्री झालेल्या आमच्या नाम उल्लेखाचा मी राहतेकरांकडून, आमच्या राहत्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. 2 एप्रिलला वीरभद्र महाराजांची यात्रा येणार आहे. याच्यामध्ये असेच काही लोक वीरभद्र यात्रेमध्ये दरवर्षी धिंगाणा घालत असतात. तर यात्रेनिमित्त माझी PI साहेबांना विनंती राहणारच आहे की तुम्ही अशा लोकांचा बंदोबस्त करावा की जेणेकरून यांनी रात्री दहशत तयार करणं, चौकात 25-25 पोरं आणणं, दारू पाजणं, पोरांना शिवीगाळ करणं, हा प्रकार अद्यापही आम्ही सहन करणार नाही. कारण आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाही. तुमच्याकडे जरी बंदूक असली, तुम्ही जरी आमच्या आईवडिलांचा उद्धार करत असाल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही. हा त्यांनी तो इशारा त्या ठिकाणी शांततेच्या मार्गात त्यांनी स्वीकारावं. यापुढे अशी चूक करू नये अशी मी त्यांना यावेळेस समज देतो, सूचना देतो. अन्यथा याच्यानंतर मोठं आंदोलन त्या ठिकाणी होईल. होणाऱ्या परिणामास तुषार सदाफळ हा जबाबदार राहील गावात जर काही झालं तर. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. त्यांनी 5-6 मिस कॉल दिले, फोनवर शिवाय दिल्या मला. तर इथून पुढे माझ्या भावाला किंवा माझ्या कुटुंबाला जर काही धक्का लागला तर याची सर्वोच्च जबाबदारी तुषार सदाफळावर राहील. काय नेमकं काय सांगण्यात आलं होतं फोनद्वारे तुम्हाला? काय फोनवर त्यांनी सांगितलं की तू मी टेंडर दुसऱ्याला दिलं, हे झालं. मी त्याला समजून सांगितलं का आम्ही काय नगराध्यक्ष आहे का, CO आहे का, तू तुझ्या पद्धतीने तुझ्या लेवलवर कर. नाही म्हणजे तुम्ही झक मारली, तुमचा कार्यक्रम करतो, असं करतो तसं करतो. शिवे दिल्यानंतर मी फोन कट केला. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतरही त्याचे मला कॉल आलेले. मी फोन उचलला नाही. काल रात्री जो काही प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात सकाळी एक निवेदन नगरसेवक, नगराध्यक्ष आणि दशरथ तुपे यांनी एक निवेदन दिलं आहे की त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की तुषार सदाफळ यांनी धमकी दिली, कट्टा लावला, जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात तुम्ही आता देखील पोलीस स्टेशनला आलात. नेमकं तुम्ही पोलिसांना काय सांगितलं आणि कशा संदर्भात तुम्ही लेखी अर्ज या ठिकाणी त्यांना दिला आहे? कट्टा लावला, ठीक आहे. कट्टा लावला तर कुठे लावला? काहीतरी कुठेतरी प्रूफ असेलच ना तुमच्याकडं. कट्टा लावला, कुठं लावला कट्टा तुम्हाला? तुम्ही जर खोटं नाटक, छोट्याशा गोष्टीचं जर रंगून सांगू राहिले प्रशासनाला, माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की ह्या गोष्टीची सखोल चौकशी झालेली पाहिजे. कारण जिथं कॅमेरे नाही तिथं पंचनामा करू राहिले पोलिसांना घेऊन हे लोक. तर प्रत्येक गोष्टी ना प्रूफनुसार करून घ्यावी असं माझं म्हणणं आहे. रात्रीचं चौकामध्ये बोलवता आणि चौकामध्ये जर आल्यानंतर जर तुम्ही येत नाही आणि वरून बाईटमध्ये असं सांगण्यात येतं की मी याच्यात आलो होतो, चौकामध्ये आलो होतो. ठीक आहे, तुम्ही चौकात आले होते तर दाखवा CCTV कॅमेऱ्यामध्ये की तुम्ही चौकात आलेले होते. तुषार सदाफळ आल्यानंतर तुमचं म्हणणं आहे ना की मी आलो होतो चौकात, तोपर्यंत आले नव्हते. 25 पोरं नंतर घेऊन आले. 25 पोरं आहे तर मग ते कॅमेरा पुढे यायला पाहिजे ना. 25 मुलं आहे. मुलं किती होते मी सांगते. मुलं होते 5 ते 6 आणि ते पण आमच्या हॉटेलचे होते. तर KG पान स्टॉलच्या तिथं त्यांनी पान वगैरे घेतलं, पान खाल्लं. यांनी बोलवलं होतं चौकात, तर यांची वाट पण बघितली. त्यानंतर फोन पण करण्यात आला, कोणीच आलं नाही, फोन पण रिसिव्ह केला नाही. ठीक आहे, त्यानंतर वातावरण शांत राहिलं. नंतर दुसऱ्या दिवशी यांनी खोटा नाटा आरोप करून माझ्या मिस्टरांना, तुषार सदाफळांना खोटा गुन्हा दाखल करून त्यात रंगून गोष्टी सांगण्यात आल्या, चुकीच्या गोष्टी चुकीच्या प्रकारे मांडण्यात आल्या आणि पोलीस प्रशासनामध्ये त्यांनी तो काय त्यांचा असं गुन्हा दाखल करण्यात आला. तर माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही या गोष्टीची सखोल चौकशी करावी. दशरथ तुपे व पांडू तुपे यांचे पण कॉल रेकॉर्डिंग चेक करावे. माझ्या नवऱ्याला दिवसातून 4-5 फोन पे करत असतात. कशासाठी? तर तू गावात ये, पत्ते खेळायला ये. मग त्याची पण चौकशी करा ना. कदाचित मला तरी असं वाटतं की हा पत्त्याच्या पैशामधून सुद्धा, पत्त्याच्या पैशाच्या जोरातून गेलेल्या पैशांवरून सुद्धा हा खोटाटोप केलेला असावा. आणि ही गोष्ट आत्ताची नाही आहे. इलेक्शन चालू झाल्यापासून ह्या लोकांचा आम्हाला खूप मानसिक त्रास आहे. गावामध्ये छोटा मागं पण पर्सनल गोष्टीवरून बोभाटा करणं. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये का लक्ष देता? कोणी अधिकार दिला तुम्हाला लक्ष देण्याचा? तुम्ही राजकारण खेळा पण
चांगल्या व्यक्तींशी खेळू नका. जो व्यक्ती गोरगरिबासाठी करतो हे तुम्हाला बघवत नाही का? तुम्ही त्या व्यक्तीच्या मागं का लागले हात धुवून? एका माणसाला आवरेना म्हणून सगळेजण युनिटी करून त्याला बरबाद करण्याचा प्रयत्न करता का? उद्या माझ्या नवऱ्याला जर काही झालं तर त्या सर्वस्वी जबाबदार दशरथ तुपे व पांडू तुपे आणि त्यांची कोण युनिटी असेल ना ते सर्वस्वी जबाबदार राहतील. मी पोलीस स्टेशन समोर आत्ता अर्ज दिलेला आहे आणि जर माझा नवरा तर स्वतःहून कधी जीवाचं काही करून घेणाऱ्यांमधलं नाहीये, पण माझा नवरा सकाळपासून गायब आहे. तर याच्यात मला तरी असं वाटतं की फोन पण बंद आहे, त्यांचं कुठं काहीच नाही आहे. तर ह्याची चौकशी पोलीस प्रशासनाने दशरथ तुपे व पांडू तुपे यांची चौकशी करून माझा नवरा जर अपहरण केलेलं असलं तर त्यांची चौकशी करण्यात यावी आणि उद्या सकाळपर्यंत त्यांचं काय असेल ते मला सांगण्यात यावं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हो, तुमच्या मिस्टरांचं 100% अपहरण doubt. करण्यात आलंय 100% किंवा doubt. तुम्ही असं आता देखील असा प्रश्न उपस्थित केला की पत्ते म्हणजे दशरथ तुपे जे नगरसेवक आहेत हो. ते पत्ते खेळतात म्हणून. खेळतात. रात्री 11ला 11:30ला कधी कधी 1-2 वाजेपर्यंत हे लोक गावामध्ये असतात, पत्ते खेळत असतात. मी ते ठिकाणाचे नाव पण सांगू शकते, पण मला कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. माझ्याकडे नाव पण आहे, कोण कोण खेळतं ते पण आहे. यांनी जे गुन्हा दाखल केलेले मागचे काढलेले सपोज काही गोष्टी, तर तिथं हे लोक काय करत होते हे यांची पण चौकशी करायला पाहिजे ना पोलीस प्रशासनाने. की हे लोक जर म्हणतात की मागं पण फायरिंग केली कुठे कोणाच्या फार्म हाऊसवर, ठीक आहे, कोणाच्या फार्म हाऊसवर रात्री अपरात्री एखादा माणूस फायरिंग करतो, तुम्ही बाकीचे सगळे जमाव करून तिथं काय करतात मग? काय काय डाव काय चालू असतो तुमचा? पत्तेच ना की दुसरा काही 2 नंबरचे धंदे चालू असतात तुमचे? म्हणजे ज्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जे कुणी या ठिकाणी जमाव त्यांनी तयार केला होता, जे गुन्हा दाखल करायला आले होते ते सगळे या ठिकाणी म्हणजे त्यातले काही जे लोक असेल ते पत्ते खेळायला क्लबवरती असतात, पत्ते खेळतात, जुगार करतात आणि असेच लोक या ठिकाणी कुठेतरी कारस्थान चालू आहे. राजकारण खेळू राहिले हे लोक. पण माझं असं म्हणणं आहे की यांनी राजकारण खेळू नये. राजकारणाच्या ठिकाणी राहून द्यावं आणि माणुसकीच्या ठिकाणी राहून द्यावं. एखाद्याला तुम्ही किती दिवचाल? अरे बास ना, आता किती दिवचायचं एखाद्याला? हा, आणि जे हक्काचं असतं ते माणूस मागतोच ना. तुमच्याकडे नाही मागणार मग कोणाकडे मागणार? आणि तुम्ही वरून त्याला डिवचायचा प्रयत्न करायचा, समोरच्याला धमकवायचा प्रयत्न करायचा. त्या माणसाचे कोणी मुलं वगैरे असले तर त्यांना फोन करून धमकवायचं का तू ते घेऊ नको? हा, कोणी अधिकार दिला यांना सगळ्यांना? म्हणजे कुठेतरी तुषार सदाफळ यांचं अनेक टेंडर असेल, राखी स्टॉल असेल, गणपती स्टॉल असेल, फटाके स्टॉल असेल, यामध्ये ते नावावर चर्चेत असं म्हणणं आहे की तुषार सदाफळ पैसे काढतो, हे करतो, ते करतो. त्यांनी प्रूफ करून दाखवा ना. तुषार सदाफळ कोणाचे पैसे काढतो? पैसे काढत नाही तुषार सदाफळवर. उलट गोरगरीब जनतेसाठी भरपूर काही केलेलं आहे त्यांनी. गोरगरीब जनता पण सांगेल, हे बघवत नाही काही जणांना. ठीक आहे, ते आपल्याला बोलायचं पण नाही आणि त्याचे मला काही घेणं देणं पण नाही. पण माझा नवरा सकाळपासून गायब आहे. तर तुम्ही पोलीस प्रशासनाने माझी नम्र विनंती आहे त्यांना की त्यांची चौकशी करावी. म्हणजे आज या सगळ्या गोष्टीमुळे जे काही घटना या ठिकाणी घडते त्यामुळे तुम्ही स्वतः भयभीत झाला आहे? भयभीत म्हणजे आज आम्ही दोघीच, सासू आणि मी, माझी 2 मुले बारीक त्यांचं आज घरी एकटे. उद्या आमच्या जीविताला धोका आहे. काही पण होऊ शकतं रात्रीतून. तर आमची पण हे करावी यांनी, जबाबदारी घ्यावी यांनी, असं माझं म्हणणं आहे. आणि याच्यावर आमची मानहानी करण्याचं पण हे केलेलं त्यांनी की भिकार भनांग. अरे भिकार भनांग काय लोक नसतात का? त्यांना आयुष्य नसतं का? ते माणसं नसतात का भिकार भनांग म्हणणं? आपण स्वतःची काय लायकी आहे ना ती बघावी, मग समोरच्याला भिकार भनांग म्हणावं.